आणि 120 लोकांना उमेदवारी देऊन फक्त ज्यावेळी 20-25 लोक उपस्थित राहतात त्यावेळी बाकीच्यांचं काय करायचं हा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यामुळं आपण तिकीट देतोय म्हणून आपल्याकडे येणारा जो भरणा आहे हा देखील आपण कमी करण्याची गरज आहे. आणि जे माननीय शिंदे साहेबांच्या तत्वावर चालतात, जे माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चालतात, अशी संघटना मजबूत जी शिवसेनेमध्ये पूर्वी पुण्यामध्ये होती तशीच संघटना आपल्याला पुण्यामध्ये निर्माण करायची आहे. अधिकाऱ्यांचा प्रश्न असेल, आयुक्ताचा प्रश्न असेल, सीपीचा प्रश्न असेल, ग्रामीण पोलीस स्टेशनचा एसपीचा प्रश्न असेल, तो 4 चौघात आपण नको बोले, आपण 5-6 लोकांनी एकत्र बसून त्याच्यावर देखील मार्ग काढू. पण आज आपण संघटनात्मक बोललं पाहिजे. आज एमआयडीसी मधलं काम मला कसं मिळणार आहे, तिथं काय मिळणार आहे आपण नंतर बघू. पण आज आपण चर्चा करूया की या 41 प्रभागामध्ये आपण कशा पद्धतीनं पुन्हा एकदा तिथं शिवसेना म्हणून जाणार आहोत, कशी वाढवणार आहोत. आणि याच्यावर माझा काही पूर्ण विश्वास आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुका लढायचो, मी आमदार होतो, परंतु माझ्या जिल्हा परिषदेमध्ये 3 नाही तर 4 सदस्य निवडून जायचे. माझ्या स्वतःच्या पंचायत समितीमध्ये 2 नाही तर 3 सदस्य निवडून जायचे. माझा सगळ्यात स्ट्राईक रेट 32 पैकी 6 नगरसेवक हा सगळ्यात त्यावेळी जास्त होता. पण जर मेहनत केली आणि त्याला पदाधिकाऱ्यांची साथ असेल आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली तर आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या जिल्हा परिषदेपैकी 95% जागा आम्ही जिंकलेल्या. 46 जागा आम्ही जिल्हा परिषदेमध्ये लढलो, 41 जागा आम्ही जिंकलो. आणि ऍव्हरेज फरक कितीचा माहिती आहे का आपण? 4,500 मताचा फरक आहे. एका जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये 4,500 मताचा फरक आहे. 15 कोकणामध्ये आम्ही विधानसभेच्या जागा लढलो, 1 जागा 1,000 मतांना चुकली, नाहीतर आम्ही 14 जागा विधानसभेच्या निवडून आणू शकलो. आज मला सांगण्याचा अधिकार आहे की नाही मला माहित नाही. आज माझ्या जिल्ह्यामध्ये 9 पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. 9च्या 9 सभापती माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत, 9च्या 9 उपसभापती माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. 7 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 6 नगराध्यक्ष हे आपल्या शिवसेनेचे आहेत. हे कशामुळे झाले? त्या उदय सामंतमुळे झाले. अपयश आलेलं असताना देखील खचून न जाता पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. म्हणून ग्रामपैकी सुमारे 790 पेक्षा जास्त ग्रामपंचायती फक्त आणि फक्त धनुष्यबाणाच्या शिवसेनेच्या आहेत. तरी आपण इथं धनुष्यावर लढत नसलो तरी शिवसेनेच्या विचाराच्या आहेत. सोसायट्या आमच्या ताब्यामध्ये आहेत, बँका आमच्या ताब्यामध्ये आहेत. आज एक काळ असा होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हातामध्ये सहकार असायचा. पुढची आमची जिल्हा बँकेची जर निवडणूक आपण बघितली तर सहकार आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेण्याचा निर्णय घेतलाय. हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत. आमच्याकडे कोकणाचा सहकाराशी कधी संबंध आला नाही तरी देखील आमचे कार्यकर्ते त्या सहकारामध्ये पुढे जाण्यासाठी, सोसायटीचा चेअरमन होण्यासाठी, तिथल्या अर्बन बँकेचा चेअरमन होण्यासाठी फार ताकदीनं लढतो. हे मी का सांगतोय तर हे घडू शकतं. ज्या माझ्या पंचायत समितीमध्ये 2 जागा फक्त पंचायत समितीच्या ताई निवडून द्यायच्या, आज आपण जर आकडा आता काढून बघितला तर 20च्या 20 पंचायत समितीच्या जागा त्या शिवसेनेने जिंकलेल्या. 20च्या 20 जागा 100% निकाल. हे होऊ शकतं. कोणाच्या सांगण्यानं, कोणाच्या ताकदीनं आपला काही नायनाट होणार आहे अशातला भाग नाही. आपण जर संघटनात्मक उभं राहिलो, आपण जर एकामेकाला विश्वास दिला आणि आपण एकामेकाबद्दलचा विश्वास जर दृढ केला तर मला असं वाटतं की आपल्या संघटनेवर कोणी मात करू शकत नाही. एवढी ताकद पुण्याच्या या संघटनेमध्ये. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय तर संघटनात्मक पदाची रचना देखील माननीय साहेबांनी बदलली. 2 मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे, 2 मतदारसंघाचे जे विधानसभेचे आहेत त्याला आता एक जिल्हा प्रमुख मिळणार आहे. त्याच्यानंतर उपजिल्हा प्रमुख असेल. पण आपला जो विभाग प्रमुख आहे तो आता विधानसभेला आपला विभाग प्रमुख मिळणार आहे. प्रभागाला देखील उपविभाग प्रमुख मिळणार आहे. प्रत्येक वॉर्डाला आपल्याला ताकदीचा शाखा प्रमुख द्यायचा आहे आणि त्याच्या खाली जी संघटना आपल्याला बांधायची ती उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुखांची बांधायची. पण हे आपल्याला आता करायचंच आहे. ज्या पद्धतीनं शिवसेना, हे आपल्याला माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त, कोकणामध्ये गणपतीच्या काळामध्ये जर तुम्ही गेलात पूर्वी तर पत्राच्या डब्यावर शिवसेना शाखा लिहिलेला असायची. शाखा कुठची कोणाला माहित नाही, क्रमांक कुठचा कोणाला माहित नाही. शिवसेना शाखा तुमचं सहर्ष स्वागत कोकणामध्ये करत आहे असं कशेडी घाटापासून सावंतवाडीपर्यंत लिहिलेलं असायचं. आमच्याकडे देखील काँग्रेसचं प्राबल्य होतं. पण या नुसत्या बोर्डावर माननीय साहेबांच्या वातावरण बदललं आणि आता एकतर्फी शिवसेनेच्या ताब्यामध्ये कोकण आहे. याचं कारण संघटनात्मक काम करण्याची जी पदाधिकाऱ्यांची ताकद आहे ही ताकद कुठेतरी आपण आता पुढे आणलं पाहिजे. सगळंच मला मिळालं पाहिजे ही भूमिका आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. मग अशी कोणतरी सांगत होतं की आलेले परत गेले याच्यावर चर्चा करण्याची गरजच नाही. जे आपल्या बरोबर आहेत त्यांना घेऊन आता आपल्याला पुढे चालायचं आहे. धनगेकर साहेब असतील, ठीक आहे, नाराजी येणं मी समजू शकतो.
काय ताकदीने समोरचे लढले होते हे देखील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यावर आता चर्चा करून काय उपयोगाचं नाही. आपण चर्चा करून काय तो विजय आपल्याला परत प्राप्त होणार नाही किंवा निवडणूक परत लागणार नाही. पण भविष्याच्या निवडणुकांमध्ये आपली दखल घेतलीच गेली पाहिजे अशा पद्धतीची संघटना आपण बनवणार आहोत की नाही हे खरं तर आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मला 2-4 दिवसापूर्वी जेव्हा मी दौरा जाहीर केला तेव्हा काही लोकांनी सांगितलं की पूर्वी जाहीर पुण्यामध्ये वंदनीय बाळासाहेब यायचे त्यावेळी थेट आपल्या पदाधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधायचे, त्यांच्याशी देखील चर्चा करायची. मी शिंदे साहेबांनी देखील विनंती केली की 3 महिन्यातनं एकदा पुण्याला तुम्ही आम्हाला वेळ द्यावा, मग सभेच्या माध्यमातून द्यावा, इंटरॅक्शनच्या माध्यमातून द्यावा, बैठकीच्या माध्यमातून द्यावा, पण कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 2-3 वर्षामध्ये पुण्यामध्ये शिवसेनाच एक नंबरला आहे अशा पद्धतीचं वातावरण केल्याशिवाय आम्ही गप्प नाही हे कधीतरी आपण ठरवलं पाहिजे. वादविवाद असतील, हा चांगला आहे की तो चांगला आहे, या सगळ्या गोष्टी मला मान्य. शहर प्रमुख कोणाला करावं, जिल्हा प्रमुख कोणाला करावं हा माननीय साहेबांचा अधिकार आहे. पण पिंपरी चिंचवडवरनं इथे येत असताना पिंपरी चिंचवडमध्ये देखील काही लोकांची मला निवेदनं मिळाली की अमुक एक व्यक्ती जिल्हा प्रमुख पदासाठी लायक आहे. मी प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगतो की तुमची शिफारस करायची अजिबात आवश्यकता नाही. फील्डवर काम करून ज्याची ताकद आहे, जो मास लीडर आहे, जो शिवसेना पुढे घेऊन जाऊ शकतो, ज्यानं लोकांप्रती स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, असेच पदाधिकारी यापुढे शिवसेनेचे पुण्याचे पदाधिकारी असतील. आज संपर्क प्रमुख परंतु मगाशी दंगेकर साहेब एक शब्द वाक्य तुम्ही बोलला ते मला खटकलं. तुम्ही निवडणूक हरला म्हणून नाराज व्हायचं काय कारण आहे? नाना मानगीरे निवडणूक हरली म्हणून नाराज व्हायचं काय कारण आहे? तुम्ही खरं जर निवडणूक सगळे जिंकलेल्या ज्या पद्धतीनं आपला पराभव झाला, हा पराभव नाही, आपण नक्की जिंकलेलो आहोत. पण आता ही जिंकलेली मतं घेऊन 5.5 लाख मतं ज्यावेळी पुणे शहरामध्ये तुम्हाला मिळतात, 5.5 लाख कमी मतं नाही महानगरपालिकेमध्ये, सगळ्या पॅनलची आपण जर एकत्र केली तर 5-5.5 लाख होतात, 5.5 लाख होतात. त्याच्यामुळे ही मतं कमी नाही. त्याच्यामुळे ज्यांचं अस्तित्व नाही ते फार मोठे पक्ष असल्यासारखे महाराष्ट्रामध्ये दाखवतात. म्हणजे आपला पूर्वीचा पक्ष 7.5 लाख मतं कमी आहेत का? 7.5 लाख म्हणजे भविष्यामध्ये आपली दखल घ्यावीच लागणार आहे, बाकी तिथे सांगत नाही. त्या पद्धतीने आपण कामाला सुरुवात करूया. ते कामाला सुरुवात करत असताना पदाधिकारी कशा पद्धतीने नेमायचे त्याचंही कुठेतरी व्यवस्थित नियोजन आपण करू. मला वाटलं म्हणून पदाधिकारी, मला वाटलं म्हणून युवा सेनेचा पदाधिकारी, अशा पद्धतीची जर आपण रचना केली तर फार काही अजून चांगलं आपल्याला यश मिळेल असं मला वाटत नाही. जो ताकदीचा कार्यकर्ता आहे, मग फाटका असेल पण ताकद आहे, त्याला ताकद देण्याची भूमिका भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यासाठीच मी महानगरपालिकेनंतर पहिला दौरा केला. दुसरं माझ्या दौऱ्याचं देखील मी नियोजन आपल्याला सांगतो. आता जे काय आदर सत्कार झाले, मान सन्मान झाले ते आता बास. मला इथंच पुण्यातलं एक अजित पवार साहेबांचे भाषण आठवतं. सुदैवानं ते आपल्यामध्ये हयात नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यातलं त्यांचं भाषण होतं. समोर ज्याचं चांगलं आहे ते घ्यायला काय हरकत नाही. ते एका भाषणामध्ये असं म्हणाले होते की त्यांच्या 5-6 कार्यकर्त्यांनी त्याला 75 किलोचा हार घातला, मोठा. तो हार घालून झाल्यानंतर ते भाषणात असं म्हणाले, 2 गोष्टी झाल्या असतात, तो अख्खा जर माझ्या मानेवर पडला असता तर काय झालं असता, नंबर 1 चा प्रश्न आहे. आणि दुसरं जर कोणाला असं वाटत असेल की तो 75 किलोचा हार मी घेतला म्हणजे पदाधिकारी तू झालास, तर तो गैरसमज तू करून घेऊन हार तुझा स्वीकारला, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यामुळं हारावर पद मिळेल, भुकेवर पद मिळेल आणि सह्यांवर पद मिळेल हा गैरसमज काही लोकांनी सोडून द्या. जो काम करेल, जो 100% शिंदे साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवेल, शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवेल आणि पक्ष न सांगता संघटनेचे कार्यक्रम जो करेल त्यालाच 100% भविष्यातली पदे मिळणार आहेत. हे तुम्ही आज अंडरलाईन करून ठेवा. कदाचित आज खेळीमेळीच्या वातावरणातली बैठक आपल्याला चांगली वाटत असेल, पण कदाचित 6 महिन्यानंतर माझ्या विरोधात देखील निवेदन घेऊन तुम्ही झालं की बाकी कोणी पण संपर्क प्रमुख द्या, पण हा नको. पण हा शिफारसीनं काय करत नाही. त्याच्यामुळे अगोदर आजच ठरवायला पाहिजे की नको. शेवटी संघटना आपल्याला बांधायची आणि संघटना बांधताना काही कटू निर्णय हे व्यासपीठावरच्या मंडळींना 100% घ्यावे लागणार. जो ताकदीचा कार्यकर्ता असेल, जो अहोरात्र मेहनत करत असेल, जो खरोखरच प्रामाणिकपणानं साहेबांचं काम करत असेल, त्याच्यावर अन्याय होण्याचा प्रयत्न केला. आणि उद्या आम्ही अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर शिंदे साहेबांचं नेतृत्व असं शिंदे साहेबांचं एक नेतृत्व आहे की ते त्याला हुडकून काढून पद देतं. कालचं अजून एक उदाहरण सांगतो. परभणीची एक निवडणूक चालू होती. मी चेन्नईमध्ये होतो. सभापती पदाचं
जे एक नाव होतं ते आदल्या रात्री कदाचित कोणाच्या तरी सांगण्यावरनं आपल्या पक्षाकडनं फायनल झालं आणि ते नाव परभणीला जाऊन पोहोचलं. साहेबांचा 2 वाजता फॉर्म भरायचा होता, 2:45 वाजता मला फोन आला आणि साहेबांनी मला सांगितलं की परभणीमध्ये जे आपण नाव दिलंय तो कार्यकर्ता चांगला आहे, त्या कार्यकर्त्याला आपला सभापती करायचंच आहे. आता आपल्याला त्याला पहिलं गटनेता करायचंच आहे, पण सभापती पद ते आपल्याला यावेळी दुसऱ्याला द्यायचं याचं कारण वेगळं आहे. आणि मग साहेबांनी सांगितलं ते कारण आणि 2ला 5 मिनिटं असताना साहेबांनी दुसऱ्याचं नाव सभापती म्हणून जाहीर केलं. त्याच्यानंतर मी साहेबांना सांगितलं की काल जो निर्णय झाला होता तो 100% पक्षाला थोडंफार ताकद देणारा नव्हता, पण तुम्हाला न सांगता तुम्ही माहिती कुठलं काढली मला माहित नाही, पण 2 वाजता ज्याला सभापतीपद तुम्ही दिलं त्याच्यामुळे या परभणी जिल्ह्यामध्ये 100% शिवसेना वाढणार आहे आणि 6 वर्षामध्ये वाढणार आहे. कारण मी स्वतः परभणीमधून जाऊन आलेलो. त्याच्यामुळे पद एखाद्याला आज मिळालं नसेल तर ते उद्या नक्की मिळणार आहे. आज एखादा नगरसेवक झाला नसेल पण तो नगरसेवक नक्की होणार आहे. त्याच्यासाठी शिफारशीची आवश्यकता नाही, शक्ती प्रदर्शनाची आवश्यकता नाही. मी तर माझ्या 2004च्या पहिल्या निवडणुकीला अनेक लोकांचं शक्ती प्रदर्शन नाही करायचे. माझ्या समोर असे 500-500 लोक घेऊन जायचे. मी काम दाखवलं आणि तिकीट मिळवलं. त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शनावर किंवा लोकांच्या संख्येवर आपलं तिकीट फायनल होत नाही, तर आपल्या कर्तृत्वावर होतं. आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्याची एकमेव महाराष्ट्रात संधी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे. हे देखील आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी खरं तरी थांबले. त्याच्यामुळे मगाशी मी जो उल्लेख केला की आता माझा दौरा मी मागच्या वेळी देखील सांगितलं की मी आता माझा रूट थोडा बदलणार आहे. कारण इथनं आता मी 4 तासामध्ये रत्नागिरीमध्ये पोहोचू शकतो, तर मी मुंबईतनं निघून 7 ते 10 किंवा 6 ते 10 त्यावेळी जर आठवड्याला जाईल, पहिला तुमच्याकडे येईल, तुमच्या संघटनेचे कार्यक्रम करेल आणि मी इथनं जरी 10 वाजता निघालो तरी मला जागरणाची सवय, मी 3-4 वाजेपर्यंत रत्नागिरीमध्ये पोहोचू शकतो. त्याच्यामुळे आता हा शेड्यूल दर्गेकर साहेब तुम्हाला बनवावाच लागेल, दादासाहेब बनवावाच लागेल. आणि जे पदाधिकारी सहकार्य करणार नाही, ज्यांना फक्त पद असल्यामुळेच मी कार्यक्रम घेणार अशा पद्धतीची भावना होती, ते देखील आपल्या समोर येतील. काही लोक पद नसताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी किती काम करतात हे देखील आपल्याला महिन्याभरात कळेल. पण 30 दिवसामध्ये बाकीच्या पक्षांपेक्षा सगळ्यात सक्षम कार्यकारिणी ही शिवसेनेची आहे अशा पद्धतीचं ऐकण्याचं भाग्य एकनाथ शिंदे साहेबांना मिळालं पाहिजे. यासाठी पुढचा 1 महिना आपण गल्लीबोळामध्ये जाऊन आपली संघटना वाढवायची. घर तिथे शिवसेना हा उपक्रम आपण राबवू. जसं आम्ही गाव तिथे शाखा, तसं प्रभाग तिथे शाखा किंवा वॉर्ड तिथे शाखा अशा पद्धतीचे फलक लावण्याचा आपण कार्यक्रम करू. आणि हे फलक लावत असताना देखील आणि हे कसं तुम्ही अजिबात चिंता करू नका. मला लक्षात आलं, अजिबात चिंता करू. फलकाची फक्त संख्या द्या, फलकावर माहिती काहीतरी लावा. फलक दिलं काय ते सगळं काय असेल ते करू, पण फलक रिकामा राहणार नाही याची दक्षता फक्त पदाधिकारी घ्या. आणि जसं मी पिंपरी चिंचवडला सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांचा फोटो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो आणि साहेबांचा फोटो आला तर फोटोसाठी भांडण पण होणार नाही. माझा पण नका फोटो, मला पण फोटोची आवश्यकता आहे. पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे, शाखा प्रमुख पण गटप्रमुखाला सांगतो एक वेळ वरचे फोटो नसले तरी चालते, पण माझा फोटो टाक कारण मी संघटना मानतो. असलं काही चालणार नाही. लेटरेडवर अन्य कोणाचे फोटो टाकायची आवश्यकता नाही. वंदनीय बाळासाहेबांचा असेल, दिघे साहेबांचा असेल, साहेबांचा फोटो असला, आपली संघटना आहे. त्याच्यामुळे मगाशी जे मी सांगितलं की आपली संघटना एकमेव एका गटाची आहे आणि तो म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब गट. त्याच्यामुळे आपला फोटो असला पाहिजे हा जो आग्रह आहे हा देखील आजपासून सोडून देण्याची गरज आहे. मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये देखील अनेक वेळा पालकमंत्री म्हणून देखील माझा फोटो टाकायचा. काही लोक विसरून टाकत नाही, काही लोक मुद्दाम टाकत नाही. मी त्याच्याकडे बघत पण नाही. विसरला तरी आनंद, मुद्दाम नाही टाकला तरी आनंद. शेवटी पालकमंत्री पण मला जाणार आहे का? त्याच्यामुळे आपलं अस्तित्व कोणी नष्ट करू शकत नाही. आपली जर ताकद असेल आणि आपली नेत्याप्रती निष्ठा असेल तर तुम्हाला पाठी घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं पद जर पाहिजे असेल तर ताकद निर्माण करा, संघटनेचं काम लोकांपर्यंत पोहोचवा. महिला सगळ्या पदाधिकारी आहेत, त्यांची जबाबदारी तर फार मोठी आहे. मी आता देखील काही सांगितलं, कायम साहेब सांगतात की मी 2,40,00,000 महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं ताकद दिली. आणि खरोखरच साहेबांनी ताकद दिली. मग महिला पदाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का की आपल्या मिटिंगला येत असताना, आपल्या बैठकीला येत असताना किमान साहेबांच्या प्रेमापोटी 10 महिला घेऊन यायचं. पदाला जसे पुरुष मंडळी आपल्याकडे येतात की आपल्याला पद मिळालं पाहिजे, तसं महिला भगिनी येत नाही. पण महिला भगिनींनी देखील अशा पद्धतीची ताकद निर्माण करा
की तुम्ही आणलेल्या संख्येवर किंवा तुम्ही केलेल्या कामावर माननीय शिंदेसाहेब थेट तुम्हाला पत्र देतील, थेट तुम्हाला नियुक्ती देतील. अशा पद्धतीचं काम महिला भगिनींनी देखील करणं गरजेचं आहे. आणि युवा सेनेची देखील जबाबदारी आहे. युवा सेना तर एवढ्या चांगल्या ताकदीनं उभी राहिली पाहिजे की आपल्या युवा सेनेला समोरची लोक घाबरली पाहिजे. घाबरली म्हणजे मारामारी करतो म्हणून नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये युवा सेना आवाज उठवते. युनिव्हर्सिटीचा विषय असेल, अन्य कुठचा विषय असेल, साध्या साध्या निवडणुका बघा. मी पुण्यातल्या साध्या साध्या निवडणुकांचा देखील काही अभ्यास केला. साध्या साध्या निवडणुका बघा, ज्या साहित्य क्षेत्रातल्या देखील आहेत, त्या ठिकाणी देखील पक्षाची ताकद लावली जाते. याचा अर्थ मी तिकडे निगेटिव्ह काढत नाही. याचा अर्थ प्रत्येक निवडणूक किती जबाबदारीनं आपला पक्ष लढतो हा आदर्श जरी आपण घेतला तरी याच्यातनं फार मोठं काम आपलं उभं राहू शकतं. त्याच्यामुळे प्रभागामध्ये युवा सेना असली पाहिजे, प्रभागामध्ये महिला आघाडी असली पाहिजे. आता युवती सेना तुम्ही स्थापन केली ती देखील असली पाहिजे. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे तो अंगीकृत संघटना. आता अंगीकृत संघटना हा एक विषय, जिथं जिथं मी महाराष्ट्रामध्ये जातो तिथं मला एखाद्या येऊन कार्ड दाखवतो आणि साहेबांचा फोटो दाखवतो. म्हणजे तो खरंच साहेबांनी नियुक्ती केलेली आहे की तो स्वयंघोषित पुढारी आहे हे कळत नाही. पण साहेबांचा फोटो आहे म्हटल्यानंतर मान सन्मान द्यावा लागतो. पण 2 दिवसानंतर तिकडनं रिप्लाय येतो की साहेब कालच हा आपल्या पक्षात आलाय, साहेबांनी त्यानं कार्डवर फोटो लावलाय, उद्योग मंत्री तुम्ही आहे, कामगारांचं तिथं काम आहे म्हणून त्यानं कार्ड घेऊन तुमच्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या अंगीकृत संघटना देखील आहेत, त्यांची देखील आजपासून जी पदं आहेत ती काही काळ थांबवण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे ही देखील पदं आपल्याला द्यायची आहेत. ही देखील पदं द्यायची आहेत. जातनिहाय आपल्या संघटना आहेत, मग ते ओबीसी असेल, एससी असेल, एनटी असेल, मुस्लिम समाजाची असेल, याला देखील आपल्याला पदं द्यायची आहेत. पण एकदा खात्री करूया महिन्या 1.5 महिन्यामध्ये की जी लोक शिवसेनेचं प्रामाणिकपणानं काम करतायत, शिवसेनेचं काम करत असताना साहेबांच्या विचाराला कुठे डाग लागणार नाही याची दक्षता घेत आहेत, अशा लोकांना अंगीकृत संघटनेची पदं देखील आपण नक्की देणार आहोत. आणि हे जे मी सांगतोय हे माझं वैयक्तिक काहीच सांगत नाही. त्याच्यामुळे साहेबांनी जे परवा आम्हाला बैठकीमध्ये निर्देश दिले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला संपर्क प्रमुख केला. त्याच्यामुळे याच धर्तीवर आता काम होणं गरजेचं आहे. रवींद्रजींनी सांगितलं की कार्यालय देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू. परंतु हे कार्यालय केल्यानंतर त्या कार्यालयामध्ये बसणारे सच्चे शिवसैनिक देखील पहिले तयार करावे लागते. पहिले शिवसैनिक तयार करूया आणि मग कार्यालयाचं तुम्ही माझ्यावर समजून द्या ते कार्यालय देखील आपण तयार करू. पण जोपर्यंत कार्यालयात जाणारा शिवसैनिक तयार होत नाही, जो रस्त्यावर बसूनच गप्पा मारतो, त्याला आधी कार्यालयात आणण्याची व्यवस्था देखील आपण करू. त्याला तो संस्कार देऊ, कार्यालयात येऊन बोल. रस्त्यावर बोलल्यामुळे संघटना जास्त वाढत नाही. मग अशी कोणतरी म्हणलं की रस्त्यावरची संघटना बरोबर आहे, की त्याला दुसऱ्या अर्थाने कदाचित घेतली असेल. आपली ही संघटना रस्त्यावर उतरणारी संघटना आहे, लोकांशी समरस होणारी संघटना आहे, लोकांच्या अन्यायाला वाचा फोडणारी संघटना आहे. पण हे कधी तयार होईल? ज्यावेळी शिवसैनिकांचं एक फार मोठं जाळं या 41 प्रभागामध्ये ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. आज इथं रमेश बापू मुंडे आलेले आहेत. त्यांनी देखील त्यांचा जिल्हा परिषद गट स्वतःच्या ताब्यात ठेवलाय. आता तो जिल्हा परिषद गटाचे 2 जिल्हा परिषद गट कसे होतील, 4 कसे होतील, 8 कसे होतील, 10 कसे होतील, यासाठी रमेश बापू तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. विजय बापू आजारी असल्यामुळे त्यांनी देखील आता बारामतीमध्ये काम करायला ते सुरू करणार आहेत. शिरूर शरद सोनवणेंकडे ते देखील सुरुवात करतील. शेवटी पुणे जिल्हा याच्यामध्ये देखील आमदारकीच्या जागा त्या दखल घेण्या एवढ्या आहेत, जिल्हा परिषदेच्या जागा त्या दखल घेण्या एवढ्या आहेत. ठीक आहे, जिल्हा परिषदेला कदाचित आपला परफॉर्मन्स थोडाफार पाठीपुढे झाला असेल, त्याला देखील काही पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला पराभव झालाय म्हणून खचून जाण्याचं काय कारण नाही. आपल्याला आहे त्याच्या ताकदीनं पुढे जायचं आहे, त्याच्या दुप्पट ताकदीनं पुढे जाऊन आपल्याला ही संघटना बांधायची आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आता संपर्क प्रमुख झाल्यानंतर हॉलमधली पहिली आणि शेवटची बैठक, पुढच्या बैठका जिथं तुम्ही करणार तिथं मी येणार. तुम्ही प्रभागामध्ये लावा, तुमचं शेड्यूल मला द्या, त्या शेड्यूलमध्ये मी कुठे यायचं हे दलिकर सर तुम्हाला, नाना, आबांना मी सगळ्यांना सांगेन. आता अशा बैठका आपल्या झाल्या पाहिजेत की ज्या लोकांच्या हिताच्या आहेत, संघटनेच्या हिताच्या आहेत. आणि याच्यातनं आपल्याला पुन्हा एकदा संघटना उभी करायची आहे. आणि ही संघटना उभी करत असताना संपर्क प्रमुख म्हणून तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला 100% लाभेल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा एका दिवसाच्या नोटीसमध्ये फार मोठे पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं जमले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यामध्ये 5 वर्षानंतर आपण टार्गेट 5 वर्षानंतर धरले, या महानगरपालिकेवर शिवसेना आणि शिवसेना नसेल
यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.